अब खबर है चिमूर से, जहां महालक्ष्मी जी की स्थापना अनेक घरों में भक्तिभाव के साथ की गई। इसी पार्श्व भूमि पर सीटीवी प्रतिनिधि बालू सातपुते ने काले परिवार में स्थापित की जाने वाली महालक्ष्मी जी को लेकर परिवार के सदस्यों के साथ बातचीत की। प्रस्तुत है इस पर सीटीवी की विशेष प्रस्तुति। माता महालक्ष्मी की स्थापना पीढ़ी दर पीढ़ी अनेक परिवार में वर्षों से भक्ति भाव के साथ की जा रही है। चिमूर में भी अनेक घरों में महालक्ष्मी जी की स्थापना भक्ति भाव के साथ की गई। इस मौके पर सीटीवी प्रतिनिधि बालू सातपुते ने तुषार काड़े के घर पहुंचकर वहां पर मौजूद सदस्यों से इस पूजा अर्चना के संबंध में विस्तारपूर्वक बातचीत की। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में विस्तारपूर्वक क्या जानकारी दी। आपण आलो चिमूर शहरातील तुषार काळे यांच्या निवासस्थानी। तुषार काळे यांच्या निवासस्थानी असलेली ही श्री महालक्ष्मी यांच्या आजोबापासून या महालक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना सुरुवात झाली आहे। आणि आपण बघाल तर या ठिकाणी सुंदर असा देखावा या ठिकाणी तुषार भाऊ काळे यांच्या माध्यमातून महालक्ष्मी देवीला करण्यात आलेला आहे। आपण बघता या ठिकाणी महालक्ष्मीच्या सुंदर मूर्त्या विराजमान झालेल्या आहेत, पण याच घरात याच घरची महालक्ष्मी आपल्या सोबत आहेत। वहिनी काय सांगाल? मी अनिता काळे। मी आज तुम्हाला महालक्ष्मी बद्दल काही थोडी माहिती सांगणार आहे। माझ्या घरी या महालक्ष्म्या आजी आजोबापासून आहे आणि आम्ही पण तेच परंपरा चालू ठेवत आहे। मला महालक्ष्मी बद्दल खूप आनंद आणि उत्सव करा असा वाटतो। या महालक्ष्मीने आम्हाला भरपूर घरी आनंद सुख समाधान दिला आहे। मला खूप छान वाटते महालक्ष्मीचं करायला आणि मी सतत नेहमी असंच करत राहीन। काय सांगाल तुम्ही घरच्या महालक्ष्मी बद्दल? महालक्ष्म्याबद्दल सांगणं म्हणजे आमचे आजी आजोबा तेव्हापासून माझ्या बाबांनी ही सुरुवात महालक्ष्मीची मांडणी केली होती। ही परंपरा आम्ही आजही भक्तिभावाने पार पाडत आहोत। आपल्या सोबत आहेत तुषार भाऊ काळे यांच्या ताई माधुरीताई। माधुरीताई, तुम्ही काय सांगाल महालक्ष्मी बद्दल? कधीपासून सुरुवात झाली महालक्ष्मीची? नमस्कार। आमच्या या महालक्ष्मी ज्या आहेत त्या आमच्या आजीपासनं सुरुवात झालेली आहे, कारण आमचे बाबा सांगायचे की आजीपासनं या महालक्ष्मी आपण मांडत आहोत आणि जवळजवळ 100 वर्ष झालेले आहे। आमच्या माहितीनुसार की या महालक्ष्म्या दरवर्षी आम्ही, माझा भाऊ तुषार काळे हा दरवर्षी आपल्या या महालक्ष्म्याचं पूजन खूप मोठ्या भक्तिभावाने करते आणि या महालक्ष्मीमुळे आमच्या घराची भरभराट आहे। माझी मैत्रीण माधुरी ही मी नोकरी लागल्यापासून मला माझी मैत्रीण आहे आणि तेव्हापासून मला या महालक्ष्म्यामध्ये बोलवते। महालक्ष्म्या इतक्या सुंदर सजावट करतात आणि भक्तिभावाने की असं वाटते की दरवर्षी मला मिस झाले। मागच्या वर्षी असं वाटायचं की मला महालक्ष्मी मिळाली नाही, यावर्षी दर्शन नाही झालं, पण मला इतकं वाईट वाटायचं की एक वर्ष मिस झाल्यामुळे यावर्षी मी उपस्थित राहू शकली आणि मला दरवर्षी महालक्ष्मीचं इतकं वेळ लागते की मी महालक्ष्मीला हजर राहतेस। आपण बघितला तुषार भाऊ काळे यांच्या घरातील महालक्ष्मीचा आनंद आणि या आनंदात परिसरातील नागरिक भक्तगण सुद्धा सहभागी झाले होते। हर कदम खबर की ओर CTV न्यूज विदर्भ करता व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील हिंगणकर सोबत बालू सातपुते चिमूर।